नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहे. तर आज बघा मी खासरात आलेली आणि आमच्या खासरात बघा असा वड्याच्या बाजूला बराच म्हणजे प्रमाणाच्या बाहेरच वसावटा आहे. अशी एवढी झाड आहेत वड्याच्या बाजूला आणि हा आता वडा आटलेला आहे. थोडंसंच पाणी त्याला. आता नदीसारखा हा वडा धबधब्यासारखाच वाहत राहतो. तर असल्या ह्या वसावट्यामुळं मग वावरात असं खासरात काय पीक येत नाही. मग 2 पाभारी आम्ही हरभरा केलेला आहे. तर हा हरभरा बियाण्याचं माझं काम चालू आहे. असा हरभरा झालेला आहे. हरभरा आता हा खुडायलाच आलेला आहे. हा हरभरा बघा कसला छान आलेला आहे. आणि त्या हरभऱ्यात अशी ही भाजी एका मुळीवर उगवलेली आहे बघा. ही दिसती भाजी एवढी बारीक, पण ही भाजी जर मोठी झाली, ह्याला आम्ही चंदन बटवा म्हणतो, कोण कोण चिलाची भाजी म्हणतं. ह्याला जर बी तयार झालं तर हे बी 2-2, 3-3 वर्ष हालत नाही. त्यामुळं ही भाजी अशी बारीक असतानाच काढावी लागते. तर ही अशा हरभऱ्यात भाजी झालेली. 2 पाभारीचं रान हरभऱ्यालाच आम्ही घालवलेलं आहे, कारण की ह्या वसावट्यामुळं उत्पन्न जास्त होतच नाही. हा बराच वसावटा आहे. आणि मग हरभऱ्याच्या पुढं असा हा गहू लावतो पण आम्ही आणि पेरतो पण. तर हा गहू केलेला आहे आम्ही वसावटा संपल्यानंतर, वसावट्याच्या पुढच्या वाफ्यांना. तर हा गहू ह्या विहिरीपासून ते आंब्याच्या झाडापर्यंत गहू आहे आमचा. आणि प्रत्येक वड्याच्या बाजूला वसावट्याला 2 पाभारींना हरभराच पेरलेला आहे आम्ही. तर हरभऱ्याची भाजी बघा अशी खुडायला आलेली, आणि हरभऱ्याची भाजी इतकी सुंदर खुडायला पण आलेली, आणि तव्यात टाकून एकदम मस्तपैकी फोडणी दिली ना, भाजी एक नंबरच होते. आंबट चुक्यासारखीच भाजी लागते हरभऱ्याची, एक नंबरच. आणि आता ही भाजी अजून 1-2 दिवसांनी तर चांगलीच खुडायला येणार आहे. त्यामुळं इतकं ह्या भाजीवर सगळ्याच आम्हा शेतकऱ्यांचं इतकं प्रेम असतं. किती खावावी, बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर असं वाटतं. तर तुम्हाला हरभऱ्याची भाजी आवडते का? मला कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. बेनते आता हरभऱ्याची भाजी आणि गहू आता उद्यापासून बेनणार आहे. आज हरभऱ्याची भाजी बेनून घेते. चला तर मग, श्री स्वामी समर्थ.